दुसरीकडे धस आणि पंकजा मुंडेंमध्ये आणखी वादाची ठिणगी पडलेली आहे, कारण मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा उमेदवार शिट्टी चिन्हाचा आहे असा आरोप सुरेश धसांनी केलाय, तर लोकसभेत अनेकांनी माझं काम केलं नाही असा पलटवार पंकजा मुंडेंनी केलाय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना। विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं, माझ्या सीटबद्दल ते म्हणलेच नव्हतं। माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं, शिट्टी हे चिन्ह होतं। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं, त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतात। प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये, त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात, आणि त्यामुळे निवडणूक निकाल लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णतः निवडून आलाय जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही।